मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि सकाळची म्हणजे बघा एक 10:30 पावणे 11च्या आसपासचं टायमिंग असावं आणि आजचा वार आहे रविवार। तर आजचा ब्लॉग ना नेहमीच्या ब्लॉगपेक्षा थोडा वेगळा असणार आहे। म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये ना क्लिनिंग वगैरे काही नाही आहे। तर आज ना रविवार आहे तर म्हटलं चला मुलांची मी दर रविवारी कशी काळजी घेते किंवा काय काय करते हे तुमच्याबरोबर शेअर करूयात। तर आता की नाही पोहे केले होते नाश्त्याला आणि सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे। आता की नाही मुलांना आंघोळ घालायचे तर नाश्ता करून मी मुलांना केस कापायला पाठवलं होतं। दर रविवारी ना त्यांची केस चांगली कट करून आणते, कापून आणते, जेणेकरून ते छान गोंडस दिसावीत आणि दर रविवारी मी करतेच। आता तुम्ही म्हणाल दर रविवारी वाढतात का केस मुलांची? तर वाढतात आणि आयुष्यात केसांना खूपच वाढ आहे। तर मग मी काय करते, त्यांचा जो स्काल्प आहे, स्किन आहे डोक्याची, ती कोरडी ड्राय राहू नये म्हणून आहे ना खोबरेल तेल गरम करते आणि आंघोळ करण्यापूर्वी ना अर्धा तास आधी त्यांची छान मसाज करून घेते साध्या तेलानं आणि मग नंतर त्यांना आहे ना शॅम्पूनं आंघोळ घालते। शॅम्पू चांगला लावते। दर आठवड्यातनं एकदा आहे ना मी त्यांना अशी आंघोळ घालते। ती रोजच्या रोज त्यांची तीच करतात, देवांशला तुम्हालाच घालावी लागते, पण मी अशी आंघोळ आठवड्यातनं एकदा त्यांना घालतेच आणि मग मस्तपैकी मॉइश्चरायझर वगैरे लावायची, छान कपडे वगैरे घालून त्यांना उन्हाला पाठवायची, नखं वगैरे काढायची, कानातलं मळ वगैरे बघायचं। हे नेहमीचं रुटीन आहे दर रविवारचं। रविवार म्हटला की नॉनव्हेज आलंच। तर आता आम्ही तर काही मटण वगैरे आणलं नव्हतं, तर बोंबलाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते की बोंबील मी कसा करते। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे। बघा कांदा कापून घेतलेला आहे, 4-5 कांदे कापून घेतलेत। हा बोंबील की नाही मी काय केलं आहे, छान तव्यावर भाजून घेतलं आहे आधी। त्यानंतर आहे ना एका ताटामध्ये ना पाणी घेतलं, त्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं, त्या पाण्यामध्ये अगदी थोडं चमचाभर घालायचं आणि त्या पिठाच्या पाण्यामध्ये हे बोंबील सगळे धुवून घ्यायचे, भाजलेले बोंबील, आणि मग त्यानंतर ना ते अशा पद्धतीनं लोखंडी तव्यावर तेल घालायचं आणि छान फ्राय करून घ्यायचे आणि मग हे बोंबील आहे ना फ्राय केले की लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे। ज्वारीच्या पिठाच्या पाण्यानं जर तुम्ही बोंबील धुतलेत ना, अजिबात बोंबील करताना कसलाच वास येत नाही, इतके छान लागतात ना, जरासुद्धा वास येत नाही त्याचा, असा विचित्र। तर अशा पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी कधीतरी करून बघा आणि एकदम सोपी पद्धतीने खायला तर इतकी टेस्टी लागते ना, आरामात तुम्ही 1-1.5 भाकरी खालच, थोडी जास्तीची खाल। तर असो, आता इकडं कांदा भाजायला घातलेला आहे आणि झालं असं की कांदा भाजायला घातला आणि कॅमेरा मी पॉज केला, ते विसरलेच परत ऑन करायचं। तर तुम्हाला थोडक्यात मी तोंडी रेसिपी सांगते। इथं शूट माझं स्किप झालेलं होतं। तर काय केलं, कांदा छान भाजून घेतला, लालसर गुलाबी झाला की आपला कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातला, थोडीशी हळद पावडर आणि मीठ घातलं कांद्यामध्ये आणि बोंबील छान परतून घेतले आणि मग थोडंसं पाणी घातलं। तर इतकी साध्या सोप्या पद्धतीनं ही रेसिपी केलेली आहे, तुम्ही आवर्जून करून बघा। खरंच खूप छान झाली होती। पाहिजे तर पुन्हा मी एकदा संपूर्ण रेसिपी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन। थोडीशी कोथिंबीर वगैरे घालायची आणि काय एक 10-5 मिनटात बोंबील लगेच शिजतातच, एकदम बारीक बारीक बोंबील होते। तर असो, दुपारची जेवणं वगैरे झाली, तुम्ही पाठीमागं बघत असाल तर भांड्यांचा राडा पडलेला आहे, म्हणजे घासली होती पण मला व्यवस्थित अशी पोत्यावर पालती घालायची होती जेणेकरून ती भांडी वाळतील। तर म्हटलं चला त्याआधी तुमच्याबरोबर एक मस्त अशी गोष्ट शेअर करूया। रविवार म्हटलं ना की रोजच्या कामांना जरा मी खूप हळूहळू करत असते रोजची कामं। तर बघा इथं ना एक पार्सल आलं होतं। आता तुम्हाला ही फोटो फ्रेम जर पाहिजे असेल ना तर 200-250च्या 250 रुपयाला मी घेतलेली आहे ही फ्रेम। मला नक्की प्राईज नाही आठवत बरं का, पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। तर तुम्हाला जर अशा फोटो फ्रेम पाहिजे असतील तर नक्की घ्या, खूप भारी आहेत। आता ही मी घेतली कशासाठी, तर तुम्ही याच्यामध्ये ना वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्र वगैरे ना
म्हणजे प्रिंट जे आहेत झेरॉक्स वगैरे तुम्हाला जे पक्षी आवडतात किंवा ज्या काही गोष्टी नेचरची म्हणा किंवा तुमचे स्वतःचे फोटो तर ते तुम्ही अटॅच करून ना तुमची वॉल डेकोरेट करू शकता. मी हे एका वेगळ्याच गोष्टीसाठी घेतलेलं आहे, ती मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करते. पण फ्रेमची क्वालिटी एकदम एक नंबर होती. काच पण होती त्याला आणि अडकवायला हुक पण होतं. क्वालिटी छान होती आणि ह्या फ्रेमना मला किती 6 मिळालेल्या होत्या. त्यानंतर देवपूजा झाली. माझ्या ह्या मनी प्लॅन्टकडे लक्ष गेलं तर मी ह्याच्याकडे बघतच नाही, तर छान फुटलेलं होतं ते. आणि ही ना वेळ रात्रीची होती बरं का. म्हणजे खूप मधलं रुटीन जे आहे ना ते मी स्किप केलेलं आहे. तर छान फुटलेला होता आणि आठवड्यातनं एकदा दोनदा ना मी या मनी प्लॅन्टचं पाणी चेंज करत असते. त्याची मुळं पण खूप छान ग्रो झाली होती. त्यानंतर रात्रीची जेवणं वगैरे झाली आणि बघा मी हे दिवसभर हे काम करत बसले होते. आता अशा फ्रेम ना मी इंस्टाग्रामला खूप बघितलेल्या आहे. मला अशीच फ्रेम ना किचनमध्ये पाहिजे होती म्हणून मी ही फ्रेम मागवली होती. खणाच्या कापडावर मी ना फॅब्रिक पेंटनं हा मंत्र लिहिलेला आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यार्थम भिक्षां देईची पार्वती. तर हे आपण मंत्र हा अन्नपूर्णा देवीचा आहे. हा नेहमी म्हणजे बोलते मी सकाळी ना, म्हणून म्हटलं असं एखादी फ्रेम असावी आणि मागवण्यापेक्षा म्हटलं स्वस्तात मस्त आपणच घरी तयार करूया. तर हे माझ्याकडे कापड होतं. आता हे मी कट केलं तर ते जास्तच उसवत जाईल म्हणून मी अशा पद्धतीनं ते फ्रेम केलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा आणि हा जुगाड जर तुम्हाला आवडला असेल ना तुम्हीसुद्धा असंच करा. खूप छान छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं किचन जे आहे ते आपण डेकोरेट करणार आहोत लवकरच. मी तो पण ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी मी जमा करते किचन डेकोरेट करण्यासाठी. त्यानंतर रात्रीची तुम्हाला मी गंमत सांगते. रात्रीचे वाजले होते 11:30 आणि माझ्या ते बघा शूटिंगचं स्टँड तुम्हाला दिसतंय ट्रायपॉड, तर त्याच्यावर की नाही सासूबाईंनी बघा त्यांची साडी अशा पद्धतीनं वाळत घातलेली आहे. आता रात्रीचं जर मी बेडरूममधनं बाहेर पडले तर पहिलं मी ते बघितल्यावर घाबरलेच, कारण मला किचनमधनं फक्त ती सावलीच दिसत होती. नंतर बघितलं तर मग इथं स्टँडवर अशा पद्धतीने साडी वाळत घातली होती सासूबाईंनी आणि मग नंतर मलाच हसायला आलं. कधी कधी आपण आहे ना हॉरर गोष्टी बघतो. तसंच मी दुपारची आता कसं आज रविवार होतं तर मी हॉररच बघत होते आणि नेमकं मग योगायोग म्हणायचं आणि मग भीती वाटली आणि त्यात पण ही लाईट अशी मिनमिन करत होती ना, तर जास्तच घाबरले होते. तर तुम्हाला भीती वाटते का अशा हॉरर गोष्टींची? नक्की कमेंट करून सांगा. मला तर वाटते आणि माझा त्यावर विश्वास म्हणजे अनुभवच होता माझा मला आलेला. त्यामुळं तर रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. तर आत्ता आले मी किचनमध्ये आणि जेवणाची भांडी सगळी घासून झाली होती. फक्त हे सकाळी सकाळी आंघोळीसाठी पात्याला काढून ठेवलं होतं हाताशी, कारण आज ना दिवसभर ऊनच पडलं नाही बरं का. आणि मग म्हटलं चला आता ही फ्रेम आहे की नाही दिसते कशी ते पण बघूया. किचन कट्टा क्लीन झाला की आपल्याला असं वाटतं ना की ती बसते का दिसते का मोजमापातच आहे का बघूयात. तर अशा पद्धतीनं छोटीशी अगदी छोटीशी, कारण किचन छोटं आहे ना, लवकरच किचन पण रिनोव्हेट करायचं आहे पण सगळाच म्हणजे लोड येतो ना कधी कधी, तर मग काही गोष्टी थोड्याफार मॅनेज कराव्या लागतात. तर मी किचन सध्या तरी मॅनेज करते. नंतर एक आहे माझं स्वप्न की मोठं असं किचन करावं, पण सध्याची सिच्युएशन अशी आहे की आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे एकदा का काम काढलं तर डायरेक्ट 2 लाख 3 लाखाकडेच जातं असं आहे. तर मग म्हटलं लवकरच करूयात, पण हळूहळू जरा ठेंबे ठेंबे तळे साचे असं चाललं आहे आमचं आणि पैसा जमा करून लवकरच आम्ही किचनसुद्धा रिनोव्हेट करणार आहोत. तर आता ना सगळे घरामध्ये झोपले होते आणि निवांत असा वेळ मला मिळाला होता. 11 नंतरची वेळ होती. मी आता तुम्हाला दाखवते माझी रिअल स्किन. तुम्ही मला रोज बघता, पण तुम्हाला खरं सांगू का, मी एवढं सगळं काम करते, माझी झोप झालेली नसते, प्रदूषण म्हणा बाहेरचं आणि त्यात मी फ्रूट वगैरे काही खात नाही. त्यामुळं ना माझी स्किन तर खूपच डल झालेली आहे. आणि आता तुम्हाला मी जसं की सांगते नेहमी, सौंदर्य हे कायम टिकत नसतं, हे चिरकाल नसतं, ते कधीतरी कमी होणार असतं. पण आपल्याला देवानं जे काही दिलेलं आहे त्याची काळजी घेणं आपल्या हातात असतं. म्हणूनच मग मी काय करते, खूपच माझी स्किन डल झाली होती. जसं की आता प्रवास वगैरे पण झाला होता, तुळजापूरला वगैरे जाऊन आलो होतो आणि कुठं प्रवास झाला की नाही की आपली स्किन खूपच डल होते. तर मी इथं हिमालयाचं स्क्रब वापरते, नीम स्क्रब. आणि मी कधीच खरं सांगू का ताईंनो तुम्हाला, कधीच मी पार्लरला जात नाही, कधीच मी कुठलं फेशियल करून घेत नाही किंवा पार्लरमध्ये ना मी कमीत कमी पैसे, कमीत कमी नाही नाहीच्याच बरोबर पैसे मी खर्च करते. 1 रुपया पण मी पार्लरसाठी खर्च करत नाही किंवा माझे एक्स्ट्राचे जे काही डिमांड, ब्लाऊज शिलाई म्हणा किंवा इतर पार्लरचं असा खर्च, मी कुठलीही ट्रीटमेंट वगैरे ह्या काहीच गोष्टी करत नाही. एकदम झिरो खर्च आहे माझा.
सांगायला गेलं तुम्हाला तर. आणि ज्या काही गोष्टी मला येतात, मला जेवढं माहिती आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी मी घरीच करत असते आणि त्याचा उत्तम रिझल्ट मिळतो. म्हणून तुम्हाला पण तुम्ही जर गृहिणी आहात किंवा तुम्ही जात नसाल पार्लरमध्ये, तिशीनंतर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे, तर तुम्ही मी ज्या पद्धतीनं करते, घरच्या घरी क्लीनअप करते, तर तसं तुम्ही करू शकता. आधी तुम्ही हे प्रोडक्टचं पॅच टेस्ट करा की तुम्हाला ते सूट होतं आहे का, तरच मग तुम्ही वापरा. याचं मी आधी केलं होतं, बघितलं होतं, तर याची मला काही रिॲक्शन वगैरे नाही आहे. म्हणजे अर्थातच हे प्रोडक्ट जे आहेत ना, म्हणजे हिमालयाचे फेस पॅक म्हणा किंवा स्क्रब म्हणा, सगळ्यांना सूट होतात. ऑल स्किन टाईप सुटेबल आहेत ते. त्याच्यामुळे एवढं काही नाही. तर आपल्याला फक्त क्लीन करायचं असेल, आपला चेहरा एक्सफोलिएट करायचा असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी वापरू शकता. तर स्क्रबनं छान मी एकदम मसाज मस्त करून घेतला. सगळी स्किन माझी एक्सफोलिएट करून घेतली. जी काही डेड स्किन असते ती सगळी काढून घेतली. इतकं भारी वाटलं ना. आणि इकडं वॅक्स ना गरम करायला लावून दिलं होतं. आता संध्याकाळची म्हणजे रात्रीची शांतता होती, संध्याकाळची नाही रात्रीची शांतता होती. सगळे घरातले झोपले होते ना, त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनासारख्या करता येत होत्या. तर सकाळी मुलांची मी काळजी घेतली, मुलांना स्वच्छ केलं, आंघोळ वगैरे घालून मस्त त्यांची कान नखं सगळं स्वच्छ केलं. त्यानंतर ही बघा, आता ही एक अशी स्ट्रिप मिळते आपल्याला आपली व्हाईट हेड काढण्यासाठी. आणि त्यानंतर इकडे पाणी मी उकळायला ठेवून दिलेलं आहे वाफ घेण्यासाठी. वाफ घेतली की आपले स्किनचे जे पोर्सेस आहेत ते ओपन होतात. तर ओपन झाल्यानंतर आपण अशा पद्धतीनं ती पिन आहे ना स्किनला लावून किंवा पिंपल्सला लावून आहे ना, आपण व्हाईट हेड काढून घ्यायचे आपल्या चेहऱ्यावरचे. एवढी सगळी घाण निघाली होती जी मी तुम्हाला दाखवत होते हातावर माझ्या स्किनमधनं, चेहऱ्यातनं. तर वाटत पण नाही आपल्याला की आपल्या स्किनमध्ये एवढी सगळी घाण आहे किंवा व्हाईट हेड आहेत. व्हाईट हेड, ब्लॅक हेड सगळे मोकळे करून घ्यायचे, काढून घ्यायचे. आणि मग आपली स्किन जी आहे ना ती नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायची. कारण वाफ घेतल्यानंतर आपली स्किनचे जे ओपन पोर्सेस म्हणजे ओपन झालेले असतात, पोर्सेस जे असतात ना ते ओपन झालेले असतात. आणि लगेचच फेस पॅक लावायला घ्यायचा नाही. तर काय करायचं, नॉर्मल होऊ द्यायची आणि मग फेस पॅक लावायला घ्यायचा. त्याच्यानंतर मग हा फेस पॅक 10-15 मिनटं राहू द्यायचा. आता हा फेस पॅक मी लावून घेते ना, तोपर्यंत मी 10-15 मिनटातनं व्हॅक्ससुद्धा करून घेणार आहे. व्हॅक्स म्हणा किंवा चेहऱ्याचं क्लीनअप म्हणा किंवा आयब्रोज म्हणा, अंडर आर्म्स, ह्या सगळ्या गोष्टींना मी घरच्या घरी मी करत असते. मला अंडर आर्म्ससुद्धा करता येतं. यावरसुद्धा एक जुना व्हिडिओ मी केलेला आहे की घरच्या घरी स्वतःचे अंडर आर्म्स कसे करावे, सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर तुम्ही जर जाऊन बघितलात ना जुना व्हिडिओ, तर तुम्हाला नक्की कळेल. कारण संपूर्ण व्हिडिओ मी हा वॅक्स कसं करायचं, कसं लावायचं, कुठल्या दिशेने पट्टी ओढायची, तर हे सगळं मी सांगितलेलं आहे. तरी पण या व्हिडिओमध्ये मी 1-2 टिप्स शेअर करते. तुम्ही माझं बघून लगेचच घरच्या घरी करायला जाऊ नका. ह्यातमध्ये सुद्धा ट्रिप्स आणि ट्रिक्स म्हणजे सांगितलेल्या असतात. आता मी ना पार्लरचं माझं बेसिक झालेलं आहे, त्याच्यामुळं मी तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करते. तर काय करायचं, आपलं व्हॅक्स चांगलं गरम झालं की नाही, तुम्हाला सोसेल इतकं, तर ते सटसट लावून घ्यायचं. आता कसं लावायचं, तर भावट्यापासून मनगटापर्यंत सरळ लावून घ्यायचं आहे. आता मला प्रॅक्टिस झालेली आहे, कारण मी 2-3 वर्ष पार्लरमध्ये कामसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळं मी बरेचसे कस्टमर हाताळलेले आहेत, मला माहिती आहे. तर मी म्हणून माझं स्वतःचं एवढं कॉन्फिडेंटली करू शकते. तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या केसांची ग्रोथ कुठल्या बाजूला आहे, कुठल्या दिशेला आहे, त्या दिशेने वॅक्स लावायचं आहे. आणि त्याच दिशेने आपल्याला पट्टी आहे ती व्यवस्थित ओढून घ्यायची आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीनं आपण आपल्या घरच्या घरी आपलं व्हॅक्स करू शकतो. आणि व्हॅक्स केलं की नाही स्किन एकदम म्हणजे उजळतेच बघा. हातापायाचा जो सगळा मळ असतो ना तो सगळं निघून जातं. डेड स्किन जी आहे ती सगळी निघून जाते आणि अशा पद्धतीने आपण पण एकदम फ्रेश होतो. आता बघा, मी जिथं धरलं होतं खाली अंडर आर्म्सच्या तिथं, तर ती आपली स्किन ना खूप अशी मऊ मऊ आणि एकदम अशी लूज असते. तर तिथनं पट्टी ओढताना जरा सावकाश सांभाळून ओढायची. जर दुसरं कोण पार्टनर आपल्याबरोबर असेल म्हणजे आपलं व्हॅक्स करणारं, तर त्यांना तिथं अंडर आर्म्सच्या तिथं एकदम पॅक धरायला सांगायची स्किन. कारण तिथली स्किन आहे ना पट्टीबरोबर खेचल्यासुद्धा जाऊ शकते, तुम्हाला जखम होऊ शकते, रक्त येऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
मी करते म्हणून बघायला आणि करायला जाल असं करू नका. मी सगळ्या गोष्टी आधीच इथं क्लिअर केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं आपण मस्तपैकी व्हॅक्स करू शकतो आणि निवांत घरच्या घरी आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो, स्किनची, आपल्या हातापायांची, चेहऱ्याची. तर हे सगळं ना आता मी संक्रांतीसाठीच करत होते आणि संक्रांतीसाठी ना मी आता रेडी झालेले आहे. आता पुढची कामं मला किती लागतील, मग संक्रांतीची कामं म्हणा, ऑर्डर म्हणा किंवा क्लिनिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तर त्या मी मॅनेज करायला आता मोकळी झालेली आहे. कारण इथून पुढं एकच आठवडा राहिलेला आहे संक्रांतीला. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता पण वेळ मिळायला पाहिजे. तर मी जिथं तुम्हाला धरलेलं म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं की इथं धरायचं, तर बघा इथं पॅक धरायचं बरं का, आणि मगच पट्टी ओढायची, नाही तर मग आपली स्किन जी आहे तिला इजा होऊ शकते. तर असो सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ना माझं अंडर आर्म्स, हाताचे, पायाचं वॅक्स झालेलं आहे. आणि वॅक्स तुम्ही जर करायला गेलात आणि फेशियल, आयब्रोज ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला आरामात 1000-1500च्या पुढेच खर्च येतो, हेअर ट्रीटमेंट वगैरे. म्हणून घरच्या घरी का नाही ₹0 म्हणजे आता मला थोडेच पैसे लागले असतील हे सगळ्या गोष्टी घ्यायला, अगदी ₹100च्यात 60-65 मला ह्या गोष्टींसाठी लागलेले आहेत. अगदी जे 1500ची आपण म्हणजे तुलना जर करायची म्हटली तर ₹60-65 फक्त ह्या प्रोडक्टसाठी मला लागलेले आहेत. नाहीतर मग माझं सगळं जे आहे ते फ्री घरच्या घरी झालेलं आहे. तर असो आता वॅक्स वगैरे झालेलं आहे. वॅक्स वगैरे झाल्यानंतर पण छान गरम पाण्याने आपली स्किन धुवून घ्यायची, एकदम तुळतुळीत होते. आणि मग नंतर ना मस्तपैकी त्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे, जे तुम्हाला आवडेल, तुम्हाला सूट होईल ते मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. मी इथं केसरचा हिमालयाचा फेस पॅक घेतलेला आहे, हिमालयाचं नीमचं स्क्रब घेतलेलं आहे आणि लिप बाम पण हिमालयाचंच होतं मॉइश्चरायझर. तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की इकडची जी बॉडीची वर हात करून तशा पद्धतीनं पट्ट्या वगैरे ओढायच्या आहेत. एवढं क्लिअर मला या व्हिडिओमध्ये सांगायला जमलं नाही, पण तुम्ही जो जुना शूट केलेला व्हिडिओ आहे ना नक्की बघा. तर आता बघा मी स्किन सगळं वॉश करून आलेले आहे, हात वगैरे गरम पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत. चेहऱ्यातला तुम्हाला फरक लगेच जाणवेल, किती टवटवीत दिसत आहे. आणि केसांना पण ना आज मी भरपूर असं तेल लावलेलं होतं, चापून चोपून एकदम चापून केस बसवलेली होती तुम्हाला जरा, म्हणूनच मी जरा व्हिडिओमध्ये एकदम चंपू चंपू दिसत असेल. तर असो आता स्किन एकदम फ्रेश झाली ना की लगेचच त्याला ना मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि म्हणजे एकदम छान नरिश होणार आहे आपली स्किन, एकदम मऊ मऊ होणार आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तर तुम्ही फरक बघा. आणि तुम्हाला फेशियल करायचं असेल, क्लीनअप करायचं असेल ना, तर तुम्ही आवर्जून रात्रीच्याच वेळी करा, झोपण्याच्याच वेळी करा. नाही तर दुपारच्या वेळी जरी केलं ना आणि झोपलात तरीही चालेल, पण तुमचा स्लीपिंग टाईम असला पाहिजे जर तुम्ही फेशियल केलं तर. असं केल्याने ना एकदम म्हणजे उत्तम रिझल्ट मिळतो. तर असो आता आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जरा वेगळा होता पण मस्त होता, तर नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा, म्हणजे माझा चॅनल ग्रो करण्यासाठी मला तुमची छोटीशी मदत होईल. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.